सगळे भाचे कंपनी. अरे मला तुम्हाला बघून खूप आश्चर्य वाटतंय ना की बेबी आत्या आणि ह्याच्यावर. आता खरं सांगू का, ही डोक्यातली भन्नाट कल्पना हे अजयची आहे. आणि संगीताने सगळी सूत्र हातामध्ये घेतली आणि संगीता मला म्हणली, चला बेमा आपण हे याला प्रत्यक्ष तिने आज स्वरूप दिलेलं आहे. प्रत्येकाला लहानपणापासून काहीतरी छंद आवड असतात की नाही. मला माहिती आहे आपल्याकडे बाळूदादा, मंजू यांना कितीतरी आवड आहे वाचनाची, आणि मनीषा. अर्थात वाचनाची आवड मला पण होतीच, मग काय तुम्हाला अनेकांना आहेच. पण काय होतं, आपले नोकऱ्या, आपलं शिक्षण, जबाबदाऱ्या याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी आपला छंद, आपल्या आवडी मागे राहतात. पण माझंही तसंच झालं ना. आणि मग असं करता करता आता इतकी पुस्तकं वाचली गेली आहेत, आणि जर मी ठरवलं की कुठल्या पुस्तकाबद्दल बोलू, पण मला ते तर काही जमणार नाही. अनेक वर्षापूर्वी म्हणजे बाबा असतानाची गोष्ट आहे. मंजूने मला ते कर्माचा सिद्धांत बदलापूरला आम्ही गेलो तेव्हा वाचायला दिलं होतं. त्याच्यानंतर मी ते विकत घेतलं, वाचलं आणि मला ते खूप आवडलं. कर्माचा सिद्धांत ह्या पुस्तकाचे लेखक आहेत हिराबाई ठक्कर. एकूण 98 पानं आहेत. नंतर 41 प्रकरणं आहेत. प्रत्येक प्रकरण खूप महत्त्वाचं आहे आणि भाषा सरळ आहे, सोपी आहे. उदाहरणं जी दिली आहेत ना, ती इतकी सहज आणि नेहमीची आहेत की त्यामुळे मला ते पुस्तक खूप एक वेगळं वाटलं आणि मला आवडलं. म्हणून मी माझ्या सगळ्या भाज्य मंडळींना सांगते की तुम्ही पण वाचा, तुम्हाला इथे नक्की आवडेल. आता या कर्माच्या सिद्धांतामध्ये त्यांनी आपल्याला 3 प्रकार सांगितलेले आहेत. कर्म म्हणजे काय, आपण जे रोजचे व्यवहार करतो ते रोजचं कर्म. कर्म म्हणजे कामच, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत. हे एक त्यांनी कर्म सांगितलेलं आहे. आता त्याचं नावच एक मिनटं काय, दुसरं जे कर्म त्यांनी सांगितलेलं आहे ते, आता हे जे कर्म मी सांगितलं म्हणजे उठलो, तोंड धुतलं, आंघोळ केली, चाललो, बोललो वगैरे वगैरे, तर याला म्हणतात क्रियमाण कर्म, म्हणजे आपण क्रिया करत राहतो. दुसऱ्या ज्या कर्माचा प्रकार आहे तो आहे संचित कर्म. आता संचित कर्म म्हणजे काय माहिती आहे का, की जे साठून राहिलेलं आहे. समजा दिवसभरामध्ये आपण 1000 कर्म केले, त्यातली 900 कर्म आपली त्याची लगेच फळ मिळतं, पण 100 कर्माचं काही मिळत नाही, मग ती तशीच साठून राहतात. आता उदाहरणार्थ सांगायचं क्रियमाण कर्माचं, तहान लागली, कर्म कोणतं केलं, पाणी पिण्याचं, त्यामुळे काय झालं, आपली तहान भागली. अशी आपली जी कर्म होतात त्याचे लगेच फळ मिळलं. फळ कोणतं झालं, तहान शमली, हे फळ मिळालं. असं करता करता आपली क्रियमाण कर्म होतात. राहतं आता आपलं संचित कर्म. संचित म्हणजे साठून राहिलेलं कर्म. जे मग उदाहरण सांगितलं, 1000 कर्म केली, 900ची फळ मिळाली, 100 कर्म साठून राहिली. असं करता करता जी कर्म साठून राहतात त्याचं फळ केव्हा तरी ते पक्व होतं आणि मग आपल्याला ते मिळतं. शाळेतले मुलं आधी नोटीस येते त्यांना की तुमची परीक्षा आहे, मुलं अभ्यास करतात, मग त्यांना ते परीक्षेचं वेळापत्रक मिळतं, मग पेपर लिहितात म्हणजे उत्तरपत्रिका लिहितात. मग केव्हा केव्हा तरी त्यांच्या उत्तरपत्रिका सगळ्या तपासून त्यांना गुणपत्रक मिळतं, मार्क कळतात आणि मग त्यांच्या हातामध्ये प्रगतीपत्रक म्हणा किंवा रिपोर्ट हे त्यांना मिळतं. मग हे काय झालं, आज त्यांनी परीक्षा दिली आणि लगेच उद्या त्यांना निकाल मिळाला का, नाही. मग हे झालं संचित कर्म. ताप आलाय, गोळी घेतली, लगेच ते ताप उतरत, काही तास अवधी द्यावा लागतो. हे त्याची अशीच छोटी छोटी उदाहरणं दिलेली. आणि तिसरा जो कर्माचा प्रकार सांगितला तो आहे प्रारब्ध कर्म. प्रारब्ध कर्म म्हणजे आपण ज्या आपल्या अनेक जन्मापासून जे साचलेली कर्म असतात की नाही, त्याचं फळ, चांगले कर्म करा, वाईट कर्म करा, पण कर्माचं फळ हे आपल्याला मिळतंच. राजा दशरथाने काय केलं, राजा दशरथ तेव्हा चुकून त्याला तो शिकारीला गेला, नंतर श्रावणाला त्याला बाण लागला, तो बिचारा गेला. त्याच्या आईवडिलांकडे तो गेला दशरथ राजा. आईवडिलांनी शाप दिला, पुत्र शोकाने तू पण मरशील. त्याच्यानंतर कितीतरी जन्म झाले, पण हे त्याचं झालेलं कर्म, त्याचं फळ. नंतर राम झाला, रामाचा राज्याभिषेक झाला, आणि कुठलं कर्म, तर रामाला वनवासात जावं लागलं. हे त्याने भोगलेलं कर्म, हे ज्याला आपण म्हणतो ते त्यांनी प्रारब्ध कर्म. आणि रोजच्या व्यवहारामध्ये सुद्धा आपल्याला चांगली कर्म त्याचं मिळणारं फळ, वाईट कर्म त्याचं मिळणारं फळ, हे सगळं मिळतंच.
तर अशा प्रकारे या पुस्तकामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, पण एकाच दिवसामध्ये तर मी काही तुमच्याशी बोलू शकणार नाही आहे. मला जेवढं आता महत्त्वाचं वाटलं तेवढं मी तुम्हाला सांगितलं. काय भाग्य मंडळी, आमच्या संगीताने आणि आजीने केलेलं आहे, खरंच हे छान आहे की नाही? तर आता चला, म्हणजे तुम्हाला अजून एक महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला हे आवडलं सगळ्यांना तर संगीताच्या याच्यावर जरूर कळवा. तुमच्या ज्या सूचना असतील की नाही तू असं कर, तू तसं बोल, तर मी नक्की त्याच्यामध्ये सुधारणा करेन. आणि आता माझ्या पाठीशी संगीत आहे ना, तर मला असं म्हणायला आवडणार नाही, पण थँक्यू अजय, थँक्यू संगीता, आणि तुमच्या सगळ्या भाच्य कंपनीला धन्यवाद की तुम्ही ह्या रूपाने का होईना मला, आपण समोरासमोर बसलोय, तुम्ही मला ऐकताय. बस आता तुम्ही नेहमी नेहमी जेव्हा वेळ असतात तेव्हा मला येऊन भेटतात, खूप आनंद होतो. पण आता मला हा जो प्रयोग आम्ही करतोय याचा मला जास्त आनंद होतो. शुभराजनी.